नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। भाजपाला रोखण्यासाठी उरणात वज्रमूठ। महाविकास आघाडी, शेकाप, मनसे एकत्र। नगराध्यक्ष पदासाठी भावनाताई घाणेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल। उरण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार भावनाताई घाणेकर यांनी शनिवार दिनांक 15 रोजी वाजत गाजत मिरवणूक काढत आपला उमेदवारी अर्ज आमदार जितेंद्र आव्हाड, माजी आमदार मनोहर शेठ भोईर, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ गरत यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी तथा उरणचे तहसीलदार डॉक्टर उद्धव कदम यांच्याकडे दाखल केला आहे। तसेच प्रभाग क्रमांक 1 ते प्रभाग क्रमांक 10 मधून महाविकास आघाडीच्या 21 नगरसेवक पदासाठी उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। यावेळी महाविकास, शेकाप व मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकच शक्ती प्रदर्शन करत हम भी कुछ कम नहीं असे भाजपाला दाखवून दिले आहे। उरण नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत महाविकास आघाडी, शेकाप व मनसे एकत्र येण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे। त्यामुळे या निवडणुकीत भाजपचे आमदार महेश बालदींसमोर जोरदार आव्हान उभे ठाकणार आहे। तसेच उरणकरांनाही आणखीन एक नवा पर्याय मिळणार आहे। यामध्ये आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा भावनाताई घाणेकर या नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत। उरण नगर परिषदेची सार्वत्रिक 2025 निवडणूक ही आता तब्बल 9 वर्षांनी होत आहे। त्यामुळे या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। उरण शहर हा उरणचे आमदार महेश बालदी यांचा बालेकिल्ला आहे। त्यामुळे शहरात असणारी महेश बालदी यांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी महाविकास आघाडी, शेकाप व मनसेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भावनाताई घाणेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरदचंद्र पवार, खासदार सुप्रिया सुळे तसेच दिवंगत नेते प्रशांत पाटील उर्फ भाऊ यांचे स्वप्न साकार करण्यासाठी माजी आमदार मनोहर शेठ भोईर, माजी आमदार जयंत पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ गरत, मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढाकार घेतला आहे। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा उपप्रमुख नरेश रहाळकर, माजी जिल्हा प्रमुख दिनेश पाटील, तालुका प्रमुख संतोष ठाकूर, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, मनसेचे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट सत्यवान भगत, शेकापचे तालुका चिटणीस तथा कामगार नेते रवी घरत, काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते मिलिंद पाडगावकर, अखलाक शिलोत्री, माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनंत भिंगारी, जयद नुरमुल्ला, काँग्रेस शहराध्यक्ष उफरान तुंगेकर, नरेश घरत, दीपक पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला तालुका अध्यक्षा हेमलता पाटील, गणेश उर्फ नाना नलावडे, अरुण तेलणे सह महाविकास, शेकाप, मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ही निवडणूक धनशक्ती विरोधात जनशक्ती अशी असली तरी उरण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी नगराध्यक्ष पदासाठी थेट जनतेतून निवडणुकीला सामोरे जात असून जनता जनार्दनाचा पाठिंबा हा निश्चितच मला लाभणार आहे। भावनाताई घाणेकर। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकर सह तृप्ती भोईर, उरण। एक लढाऊ चेहरा दिलेला आहे आणि तुम्ही समोरचा उमेदवार पहा, धनशक्ती विरुद्ध आता याच्यामध्ये जनशक्ती असा लढा आहे आणि याच्यामध्ये निश्चितपणे आम्ही निवडू। सर, उरणच्या जनतेला तुम्ही काय आव्हान करणार? उरणच्या जनतेला जे त्यांना अपेक्षित होतं मागच्या निवडणुकीमध्ये त्यांना आमदार बदलायचा होता, परंतु बी टीम आल्यामुळं आमदार बदलला गेला नाही। तर आता ही नांदी आहे, पहिल्यांदा नगराध्यक्ष आम्ही जिंकणार आणि त्याच्यानंतर 29ला आमदार जो लोकांना हवा आहे का आमचा आमदार असला पाहिजे, जातीतला आमदार असला पाहिजे, मातीतला आमदार असला पाहिजे। देवी पाटलांचं अजून नाव लागलेलं नाही, हे लोकांच्या भावना अस्वस्थ करणार आहे आणि म्हणून स्थानिक अस्मितेचा प्रश्न आहे।